निवडणूक होईल, निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे. ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. मगाशी अण्णांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं, मी बघतो, तुम्हीच बोलले, मी नाही बोललो. जो इकडं तिकडं जाईन त्याला उमेदवारी देणार नाही म्हणली. नाही, यांना पण सांगा, शेजारच्यांना पण सांगा, त्यांना पण सांगा. आता आपणच फक्त आपल्यात भांडायचं, ते म्हणतील तुमचं बरं चाललंय. नाही, इकडे 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 आमच्या सगळं सगळ्यांना लागू आहे. तर मग बाकीच्या कुठून मोबाईलवरती बघताय जरा ते बी चेक करा की. ते काय मोबाईलवरून बघायचं, त्यांना इकडे यायला काय अडचण होती का? उद्याच्या काळामध्ये 6 महिन्यानंतर काय होईल माहित नाही. महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय. आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील मी त्याचा पण विचार करतोय. ही मला सापडतच नव्हती. ही 4-4.5 वर्षाने मला बघितली की साईडला पडायची, अशी इकडं बघायची तिकडं बघायची. आज सगळं सापडल्यात. असं ऊर भरून आले, असं ऊर भरून आले. मागाशी सांगितलं की तुम्हाला तर मिठ्या मारावा काय. कुणाकुणाची नावं घेऊ आणि नावं घेण्यापेक्षा असं वाटायला लागलं की तुमच्या काही गळ्यात पडू का काय. एवढा व्यासपीठ फुललाय. आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेश भाऊ बेगडे म्हणून तू गळ्यात पडायच्या आधी तुला पहिला कसा ढकल देतो तो आम्ही विचार करतोय. पण तुम्हालाही माहित नसेल की तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलोय. कुठल्या मुहूर्तावरती मी आमदार झालो हेच मला कळाना. मला मुहूर्त सांगितला, त्या मुहूर्तावरती जाऊन मी फॉर्म भरून आलो. पण 5 वर्षाच्या आतमध्ये असं सर्व काही चित्र पाहिलंय, असं काही अनुभवलंय की पुढच्या 25 वर्षात जो कोणी आमदार असेल त्याला सुद्धा असं चित्र कधी पाहायची वेळ येणार नाही. कोविडचा काळ पाहिला, सकाळचा शपथविधी झाला, तो दुसऱ्या दिवशी गेला. परत महाविकास आघाडी झाली, त्यानंतर परत विरोधी पक्षात बसलो, त्याच्यानंतर महायुतीत आलो. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना सगळ्यांसंग सत्तेत बसलो, सगळ्यांसंग विरोधात सुद्धा बसलो. पण मावळच्या जनतेकरता जिथं जावं लागेल तिथं जरी जायची वेळ आली तरी कधी मान अपमान पाहिला नाही. पण ह्या जनतेसाठी जे करावं लागेल, जी भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.